माझं नाव सावित्री. लग्न होऊन सासरी आले तेव्हा दुसऱ्याच दिवशी सासूच्या जबाबदारीचं ओझं माझ्या खांद्यावर पडलं. जणू काही अंथरुणाला खेळलेल्या रुग्णाचं बोझं माझ्यावर लादलं गेलं. सासू दिवसभर खाटेवर पडून असायच्या आणि त्यांचं सगळं काम मलाच करावं लागायचं. माझा नवरा विठ्ठल गरीब होता. सासूच्या अस्वच्छतेची साफसफाई मलाच करावी लागायची. मला खूप राग यायचा, पण मी संयम राखायचे. एकदा मी आंघोळ करून बाहेर आले तेव्हा पाहिलं की तीव्र सूर्यप्रकाश सासूच्या चेहऱ्यावर पडत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी लगेच खाट छायेत हलवली. खाट सरकवताच सासूने एक मोठा उसासा टाकला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर एकदा मी त्या खाटेवर लेटले आणि आकाशाकडे पाहू लागले. अचानक माझी नजर त्या झाडावर गेली जे मला सावली देत होते. झाडाच्या पानांमध्ये एक खंडी लपलेली होती. मी ती काढली आणि उघडली तेव्हा त्याच्यात तर मी दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. माझ्यासाठी ही एकेकाळी मोठमोठी स्थळं आली होती, पण माझ्या आईवडिलांनी एक साधा, मेहनती आणि गरीब मुलगा पाहून माझं लग्न ठरवलं. माझ्या आयुष्याची सुरुवात एका आजारी सासूच्या सेवेने, खाटेने आणि दुर्गंधीने भरलेल्या खोलीतून झाली. माझं सौंदर्य रोजच्या सेवेत हरवत चाललं होतं. माझा नवरा गरीब होता, पण प्रामाणिक आणि सभ्य माणूस होता. मी रात्रंदिवस सासूच्या देखभालीत आणि साफसफाईत गुंतलेली असायचे. बऱ्याचदा माझ्या वडिलांवर राग यायचा की त्यांनी फक्त प्रामाणिकपणा आणि साधेपणा पाहून माझं लग्न ठरवलं. तरीही मी कधी तोंडाने तक्रार केली नाही. मी स्वतःला परिस्थितीनुसार घडवण्याचा प्रयत्न केला. आतून तुटत होते, पण संयमाचा आधार सोडला नाही. शेजारच्या बायका माझ्या धैर्याची उदाहरणं द्यायच्या, पण माझ्या मनात नेहमीच एक अस्वस्थता होती. आमचं घर 2 खोल्यांचं होतं. एक खोली माझ्यासाठी आणि विठ्ठलसाठी आणि दुसरी सासूसाठी. सासूची अवस्था इतकी बिकट होती की त्या स्वतः काहीच करू शकत नव्हत्या. कधी त्या मूत्र थांबवू शकत नसत, कधी काही खाण्याची मागणी करायच्या, तर कधी छताकडे पाहून बडबडायच्या. त्यांच्या डोळ्यात खोल उदासीनता दिसायची. माझ्या हातात नेहमी साफसफाईचं साहित्य असायचं. माझे दिवस आणि रात्री एकसारखे झाले होते. सकाळी उठल्यावर सासूचं अंथरूण स्वच्छ करणं, त्यांना आंघोळ घालणं, कपडे बदलणं आणि जेवण बनवणं ही माझी रोजची दिनचर्या बनली होती. विठ्ठल सकाळी मजुरीसाठी जायचा आणि रात्री थकून परत यायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी थकवा असायचा, पण त्याच्या डोळ्यात एक ओलसरपणा दिसायचा. तो कमी बोलायचा, पण मला कधी अपमानित केलं नाही. त्याने कधी रागात माझ्याशी मोठ्याने बोलणंही केलं नाही. हीच गोष्ट मला आतून सावरत होती. एकदा मला तीव्र ताप आला. मनात विचित्र अस्वस्थता होती. तरीही मी सासूचं अंथरूण स्वच्छ केलं, जेवण गरम केलं. रात्री विठ्ठलची वाट पाहिली. तो आला तेव्हा माझी अवस्था पाहून घाबरला. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी दिसली. त्याने मला पाणी पाजलं, औषध आणलं आणि स्वतःच्या हाताने माझ्या कपाळावर पट्टी ठेवली. त्याच्या या काळजीने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे माझ्या जवळ बसला. ती रात्र माझ्यासाठी नव्या आशेची ठरली. मला वाटलं की कदाचित आयुष्य पूर्ण नसले तरी प्रेमाचे काही क्षण आयुष्याला सहन करण्यायोग्य बनवतात. रात्री सगळे झोपले की मी छताखाली उभी राहून आकाशाकडे पाहायचे, तारे मोजायचे आणि विचार करायचे की त्यांच्यासारखा चमकणारं नशीब मला का मिळालं नाही. मग स्वतःला समजवायचे की माझी आई नेहमी म्हणायची, जो संयम राखतो त्याच्यासाठी देव मोठी सुलभता निर्माण करतो. त्या बोलण्याला मी माझ्या आयुष्याचा आधार बनवलं. दिवस सरत गेले. माझं सौंदर्य आता मलिन होत चाललं होतं, पण माझ्या आत्म्यात एक अनोखी ताकद निर्माण झाली होती. मला वाटायचं की जगाच्या नजरेत मी काहीच नाही, पण कदाचित देवाच्या नजरेत मी मोठ्या स्थानावर आहे. मी लग्नानंतर अनेक स्वप्न पाहिली होती. नवऱ्यासोबत बाजारात जाईन, बांगड्या घेईन, नवीन साडी घालीन, मुलांसाठी कपडे घेईन असंच वाटायचं. पण वेळेने वेगळंच वळण घेतलं. ना आनंद मिळाला, ना कुठे जाण्याचं सुख, ना शांती. जेव्हा जेव्हा जुन्या आठवणी यायच्या तेव्हा आईसोबत बाजारात जाणं, बहिणींसोबत हसणं खेळणं आठवायचं आणि मन भरून यायचं. कधी स्वतःवर तक्रार करायचे, कधी देवावर. मनात यायचं की एक दिवस तरी असा मिळावा जो फक्त माझ्यासाठी असेल. ना सासूच्या सेवेचा, ना नवऱ्याच्या गरजांचा, फक्त माझा. सासूची प्रकृती सतत खालावत होती. रात्री अनेकदा त्यांना मूत्र थांबवता यायचं नाही. कधी वेदनेने कणायच्या,
त्यांच्या आजाराने माझी सगळी स्वप्न गेली. विठ्ठलची आर्थिक परिस्थितीही काही चांगली नव्हती. तो जे काही कमवायचा ते सगळं घराच्या राशनात आणि औषधांवर खर्च व्हायचं. मी कधीच काही मागितलं नाही आणि त्यालाही माझ्यासाठी काही आणता आलं नाही. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी लाजिरवाणेपणा दिसायचा, पण तो कधी बोलायचा नाही. त्याची ती खामोशी माझ्यासाठी तलवारीसारखी होती. तोही हतबल होता, पण मला माहीत होतं की तो मला काहीतरी देऊ इच्छितो, फक्त त्याच्याकडे काही नव्हतं. कधी कधी आरशासमोर उभी राहून स्वतःला प्रश्न विचारायचे की ही मीच आहे का, जी एकेकाळी सौंदर्याची मिसाल मांडली जायची. माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की तू तर एखाद्या राजकुमारीसारखी दिसतेस. आज सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंमध्ये त्यांची मुलं, गाड्या, हसरे चेहरे दिसतात आणि मी आहे जिचा फोटोही धूसर झाला आहे. मी कधी सुखी आयुष्य निवडलं नव्हतं. माझ्या आईवडिलांनी मला एक साधं नातं दिलं आणि मी ते माझं नशीब मानलं. शेजारच्या बायका यायच्या तेव्हा आधी माझं कौतुक करायच्या, पण आता त्यांना माझी दया यायची. त्या म्हणायच्या की बिचारी ही तरुण आहे, पण तिची अवस्था बघा, जणू 40शीतीलच आहे. त्यांच्या शब्दात सत्य होतं, पण प्रत्येक शब्द माझ्या मनावर घाव घालायचं. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करायचे की कदाचित देव माझ्या संयमाचं फळ वेगळ्या पद्धतीने देईल. कदाचित माझ्या अडचणीच माझे चांगले दिवस घेऊन येतील. मी मनाला समजावण्यासाठी प्रार्थनांना माझा आधार बनवलं. रात्री मी देवाला विनवणी करायचे की मला धैर्य दे, हिंमत दे आणि कदाचित काही मार्ग दाखव. काही दिवसांनी विठ्ठलाचा मालक काही कामानिमित्त आमच्या घरी आला. तेव्हा मी सासूच्या खोलीची साफसफाई करून बाहेर आले होते. माझ्या कपाळावर घाम चमकत होता, हातात झाडू आणि कपड्यांवर साफसफाईचे डाग होते. माझा पदर एका बाजूला सरकला होता. मी घाईघाईने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण कदाचित उशीर झाला होता. तो दारात आला तेव्हा माझी नजर त्याच्याशी मिळाली. तो एका क्षणासाठी थबकला आणि तो क्षणही जणू थांबलाच. मी लाजेने नजर खाली घेतली आणि मनात स्वतःला कोसू लागले की आज मी इतक्या निष्काळजीपणे बाहेर का आले. त्याच्या नजरेने माझ्या चेहऱ्यावर, माझ्या ओल्या केसांवर आणि कदाचित माझ्या थकलेल्या डोळ्यातील उरलेली सुंदरता पाहिली. मी घाईघाईने विठ्ठलला हाक मारण्याचा बहाणा केला, जरी मला माहीत होतं की तो कामावर गेला आहे. मी म्हणाले की भाऊसाहेब, ते आता घरी नाहीत, तुम्ही हवं तर तुमचा निरोप देऊन जा. पण तो थांबला आणि म्हणाला की नाही, फक्त एक महत्त्वाचा कागद द्यायचा होता, मी स्वतः येऊन देतो. संध्याकाळी मी त्याच्याशी काही बोलले नाही. मग मी अर्धं दार बंद केलं आणि त्याच्यासमोर उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मनात अस्वस्थता वाढत होती. दार बंद करताच माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं. मी दाराला टेकून दीर्घ श्वास घेतला, पण त्यावेळी माझ्या मनातल्या भावनांचं तुफान शांत होत नव्हतं. सासू खाटेवर पडल्या होत्या. त्यांच्या श्वासांचा आवाज माझ्या धडधडणाऱ्या हृदयात मिसळला होता. मी स्वतःला कोसत होते की मी असं का बाहेर आले. मग स्वतःला समजावलं की ही माझी चूक नव्हती. मी फक्त घरच्या कामात गुंतले होते. तरीही माझं मन अनामिक भीतीने भरलं होतं. त्याची ती नजर जणू माझ्या आत्म्यापर्यंत पोचली होती आणि मला हादरवून गेली होती. संध्याकाळी विठ्ठल आला तेव्हा मी त्याला काही सांगितलं नाही. तो आधीच इतका थकलेला होता. आता मी काही सांगितलं तर तो आणखी त्रस्त झाला असता. मी मनात ठरवलं की जर तो पुन्हा आला तर मी जास्त सावध राहीन. पण माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली होती. मला समजलं की तो फक्त कागद द्यायला आला नव्हता आणि त्यालाही कळलं होतं की तो पहिल्यांदा आला असला तरी शेवटचा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच माझ्या मनात विचित्र अस्वस्थता होती. जणू काहीतरी घडणार आहे. मी सासूसाठी स्वच्छ कपडे काढले, जेवण दिलं आणि सगळी कामं संपवली. तेव्हा दारावर टकटक झाली. माझं हृदय पुन्हा जोरात धडकू लागलं. मी जाऊन डोकावून पाहिलं तर तोच होता. हातात एक फाईल आणि चेहऱ्यावर तसाच आत्मविश्वास. जणू त्याला खात्री होती की दार उघडलंच जाईल. मी हलकेच दार उघडलं आणि अंतर राखून विचारलं, काय काम आहे? तो म्हणाला की काल जो कागद द्यायचा राहिला तोच द्यायला आलोय. आणि मग तो असा हसला जणू काहीतरी लपवत आहे. मी लगेच म्हणाले की तुम्ही तो कागद विठ्ठलला ऑफिसमध्येच द्या, तो उद्या येईल. आता तो घरी विश्रांती घेतोय. त्याने फाईल पुढे केली आणि म्हणाला की तुम्ही घ्या, संध्याकाळी विठ्ठलला द्या. मी घाईघाईने फाईल घेतली आणि दार बंद केलं. पण त्याआधी त्याची नजर माझ्या चेहऱ्यावर खेळली होती, जणू मला काहीतरी थांबवत आहे. दार बंद करून मी सासूजवळ जाऊन बसले. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. माझ्या हाताच्या तळव्या घामाने भिजल्या होत्या. आता तो अनोळखी राहिला नव्हता.
तो माझ्या शांततेचा शत्रू बनला होता. तो वारंवार निरोपाच्या बहाण्याने येऊ लागला. कधी फाईल द्यायला, कधी जुन्या पावतीचा हवाला देऊन पुन्हा दार ठोठवायचा. मला आश्चर्य वाटायचं की एका ऑफिसचा मालक इतका व्यस्त माणूस एका मजुराच्या घरी अशा छोट्या छोट्या कामांसाठी का येतोय. माझ्या मनात संशयाचं बीज रुजलं होतं आणि प्रत्येक वेळी त्याच्या येण्याने ते आणखी खोलवर रुजत होतं. प्रत्येक वेळी तो यायचा तेव्हा त्याची नजर माझ्या अस्तित्वावर उतरायची. जणू तो माझी गरिबी, माझा थकवा आणि माझी हतबलता यांची संपूर्ण कहाणी वाचत होता. मी स्वतःला त्याच्या नजरेतून सोडवण्याचा प्रयत्न करायचे, पण ती नजर माझा पाठलाग सोडत नव्हती. एकदा दुपारी तो अचानक आला. विठ्ठल काही कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. त्याच्या दारावरच्या उपस्थितीने मला आतून हादरवलं. मी घाबरत म्हणाले की आता नवरा घरी नाहीये, तुम्ही उद्या या. पण तो दारापासून हटायला तयारच नव्हता. तो म्हणाला की मला तुमच्याशीच बोलायचं आहे. काही वैयक्तिक गोष्ट आहे जी तुम्ही समजू शकाल. मी अर्धं दार उघडलं आणि मनात जमलेल्या थंड संयमाने म्हणाले की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते माझ्या नवऱ्यासमोर बोला. मी कोणत्याही वैयक्तिक बोलण्याचा भाग होऊ इच्छित नाही. तो हलकेच हसला आणि म्हणाला की मॅडम, तुमच्यासारख्या बाईचं या झोपडीत काय काम? महाल, दागिने, गाड्या, सुखी आयुष्य सगळं मिळू शकतं. फक्त तुम्ही माझ्यासोबत चला. त्याचं हे बोलणं माझ्या कानात घुमलं. जणू कोणी माझ्या अस्तित्वावर थप्पड मारली. माझी धडधड वाढली. हात कुठे ठेवावे हे समजलं नाही. तो क्षण माझ्यासाठी असह्यच होता. माझ्या घराच्या त्या उंबरठ्यावर जिथे मी माझी इज्जत जपली होती, ती जागा आता माझ्यासाठी लज्जेची बनली होती. मी नजर खाली घालून म्हणाले की तुम्हाला लाज वाटायला हवी. आणि माझ्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत अशा गोष्टी बोलणं तुमची नियत दाखवतं. तो हसत म्हणाला की मला माहीत आहे की तुम्ही विवाहित आहात, पण तुमच्या नशिबात ही तंगी, ही गरिबी, हा दुर्गंध नाही लिहिलेला. तुमच्यासारख्या बायका तर मोठमोठ्या महालात राज्य करतात. त्यांच्यासाठी नोकर चाकर असतात, ना की त्या स्वतः कोणाच्या सेवेत राबतात. मी त्याला ठामपणे म्हणाले की मी स्वतःला माझ्या आईप्रमाणे सासूच्या सेवेसाठी तयार केलं आहे. मला तुमच्या महालांची गरज नाही. इज्जतीचं मोल दागिन्यांपेक्षा जास्त आहे आणि तुमच्यासारख्या लोकांना त्याचा अंदाज कधीच येणार नाही. तो थोडा चकित झाला. कदाचित त्याला माझ्या इतक्या धैर्याची अपेक्षा नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही गर्व आणि आत्मविश्वास होता. त्याला माहीत होतं की तो श्रीमंत आहे, ताकदवान आहे आणि तो बायकांना विकत घेऊ शकतो. मी घरातलं थोडं फळ, बिस्किट आणि पाणी देत म्हणाले की हा आमच्या घराचा पाहुणचार आहे. खरंच काही काम असेल तर हे घ्या, नाहीतर परत जा. मी माझ्या शिलाने स्वतःला बळकट करत होते, पण आतून थरथरत होते. त्याची नजर आणि त्याचा अंदाज माझ्यासाठी भीती बनला होता. तो काही क्षण शांत राहिला, मग हळूच म्हणाला की ठीक आहे, पण लक्षात ठेव की माझी ऑफर अजून संपलेली नाही. असं म्हणून तो वळला आणि दारातून निघून गेला. पण त्याचे शब्द आणि त्याच्या पावलांचे ठसे जणू भिंतीवर निशाण ठेवून गेले. दार बंद केल्यानंतर मी शांत झाले. काही वेळ तिथे जमिनीवर बसले. माझ्या हातात घाम होता, मनात तुफान आणि डोळ्यात अनामिक ओलावा. मी खोलीत जाऊन दार आतून बंद केलं आणि सासूंच्या पायांजवळ बसले. त्या शांत होत्या, डोळे बंद करून पडल्या होत्या. मला त्यांच्याशी काही बोलायचं नव्हतं, पण त्यांचं शांतपण माझ्यासाठी ढाल बनलं होतं. मी त्यांचे पाय दाबायला सुरुवात केली. कदाचित त्यांच्याजवळ बसल्याने मला थोडा सुकून मिळेल. त्या क्षणी मी मनात शपथ घेतली की माझ्या इज्जतीवर कधीच आंच येऊ देणार नाही. मग कितीही गरीब असो, कितीही दुःख असो, मी माझी वफादारी, माझे संस्कार आणि माझी सत्यता कधीच विसरणार नाही. त्या रात्री विठ्ठल परत आला तेव्हा त्याचा चेहरा पाहून मी सगळं काही विसरले. त्याचा थकवा आणि त्याचं साधं हसणं माझ्यासाठी काही कमी नव्हतं. मी शांतपणे त्याच्यासाठी जेवण काढलं, पाणी दिलं आणि त्याचं बोलणं ऐकलं. मी त्याला त्या दिवसाचा प्रसंग सांगितला नाही, कारण मला माहीत होतं की त्याने काही बदलणार नाही. फक्त घरात नवं दुःख जन्म घेईल. मी ठरवलं होतं की आता मला स्वतःच्या पद्धतीने त्या दृष्ट्याशी सामना करायचा आहे आणि सर्वप्रथम मला माझं मन बळकट करायचं आहे, जेणेकरून कोणतीही ऑफर माझ्या विश्वासाला हलवू शकणार नाही. माझ्यासाठी तो क्षण आयुष्यातला मोठ्या अडचणीची सुरुवात होता. एका बाईसाठी सर्वात मोठी अडचण तेव्हा येते जेव्हा तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होतात. मी माझी इज्जत आणि माझ्या घराच्या भिंती वाचवण्याचा निर्धार केला होता. आता मला समजलं होतं की काही लोक संपत्ती आणि ताकदीच्या नशेत माणसाला वस्तू समजतात आणि बाईला सर्वात कमजोर.
पण ती बाई मी होते, जी प्रेम आणि वफादारीच्या मजबूत किल्ल्यात बंद होते, जिथे कोणतंही लालच जिंकू शकत नव्हतं. आता तो श्रीमंत माणूस खुल्लेआम मला लालच दाखवू लागला. त्याच्या बोलण्यात आता कोणताही पडदा नव्हता. त्याच्या शब्दात लज्जा उरली नव्हती. जणू त्याला खात्री झाली होती की मी त्याची कमजोरी आहे आणि तो माझ्यावर ताबा मिळवेल. एकदा त्याने स्पष्टपणे सांगितलं की फक्त हो म्हण, मी तुला या झोपडीतून काढून शहरातल्या सर्वात चांगल्या वस्तीत मोठं घर देईन. मी त्याचं बोलणं ऐकलं, नजर खाली घेतली. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं, पण माझ्या जिभेवर शांततेची चूप होती. असं बोलणं ऐकून कोणतीही बाई हादरेल, पण जी बाई त्यावेळी डगमगत नाही तीच खरी बाई. मी ती दगड नव्हते ज्यावर कोणताही वार परिणाम करेल. मी ती खडक बनण्याचा प्रयत्न करत होते ज्यावर कोणताही जखम आपली जागा बनवू शकणार नाही. कधी कधी तो विठ्ठल गेल्यावर आमच्या वस्तीच्या कोपऱ्यावर उभा राहायचा. जणू मला इशारा देत होता की मी हवे तर त्याच्याकडे जाऊ शकते. पण मी प्रत्येक वेळी त्याच्याकडून नजर चोरायचे आणि घाईघाईने दार बंद करायचे. मला माहीत होतं की जर माझ्या नवऱ्याला हे सगळं कळलं तर तो तुटून जाईल. तो खूपच इज्जतदार आणि मनाने जगणारा माणूस होता. त्याची गैरत कधीच सहन करणार नाही की कोणी त्याच्या बायकोवर अशी नजर टाकावी किंवा तिच्याशी अशा गोष्टी बोलाव्या. मी हे सांगून माझ्या नात्यावर कोणताही डाग लावू इच्छित नव्हते. म्हणून प्रत्येक गोष्ट मी मनातच ठेवायची. प्रत्येक दुःख मी आत दडवायचे आणि दररोज नव्या हिमतीने दारातून बाहेर पडायचे. मी स्वतःशी वचन दिलं होतं की काहीही झालं तरी मी माझ्या चारित्र्यावर एकही डाग पडू देणार नाही. मी विचार केला, माझी वफादारी इतकी स्वस्त आहे का की काही दागिने, सुखी आयुष्य आणि मोठं घर मला भुलवेल. मी माझी इज्जत आणि माझा आत्मसन्मान कधीच त्याच्या नजरेत शिकार होऊ दिला नाही. मला माहीत होतं की तो मला बाई नव्हे तर फक्त एक इच्छा समजतो आणि मी त्याच्या इच्छेचा भाग बनून देवासमोर, माझ्या नवऱ्यासमोर आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःसमोर लज्जित होऊ शकत नव्हते. विठ्ठलचा चेहरा, त्याचं साधं प्रेम, तो आपलेपणा जो तो न बोलता प्रत्येक रात्री मजुरी करून आणायचा, ते मला प्रत्येक अडचणीसमोर उभं राहण्याची ताकद द्यायचं. त्याच्या हातांचा घाम, त्याचं शांत हसणं, सगळं माझ्या आतल्या गोंधळाला शांत करायचं. मी विचार करायचे की एका क्षणाच्या चुकीमुळे मी त्याचं प्रेम गमावून बसेन का? एका क्षणाच्या लालसात माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त करेन का? नाही. मी स्वतःला पुन्हा खात्री दिली की मी कमजोर होऊ शकते पण पडणार नाही. मी झुकू शकते पण विकली जाणार नाही. एकदा तो माणूस माझ्या दारात उभा होता. चेहऱ्यावर तोच गर्व आणि हातात एक मोठा लिफाफा. दाराच्या मागून त्याने विचारलं की तुझा अंतिम निर्णय काय आहे? मी काहीही न बोलता दार बंद केलं आणि आत जाऊन जमिनीवर बसले. माझं हृदय इतक्या जोरात धडकत होतं की जणू छाती फाडेल. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी खोलीच्या भिंतीकडे पाहिलं. तिथे आमच्या लग्नाचा एक छोटासा फोटो लटकत होता, ज्यात माझा हात विठ्ठलच्या हातात होता आणि दोघांच्या चेहऱ्यावर साधं हसू होतं. मी तो फोटो पाहिला आणि स्वतःला म्हणाले की हे बंधन, हे वचन, हा विश्वास यांचा कोणताही मोल नाही. कोणतीही संपत्ती, कोणतेही दागिने, कोणतंही मोठं घर हे सगळं विकत घेऊ शकत नाही. अडचणी प्रत्येक पावलावर वाढत होत्या, पण मी प्रत्येक वेळी देवाकडून हिंमत मागितली आणि तो मला देतही होता. जेव्हा त्या श्रीमंत माणसाला कळालं की मी त्याच्या तावडीत येणार नाही, तेव्हा त्याने विठ्ठलच्या रोजगारावर हल्ला केला. कदाचित त्याने माझा नकार त्याच्या अपमानासारखा समजला आणि बदला घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला विठ्ठलला ऑफिसमध्ये दुर्लक्षित केलं जाऊ लागलं. मग छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडलं जाऊ लागलं. त्याला समजत नव्हतं की अचानक वातावरण का बदललं. काही दिवसांनी त्याला बोलावलं गेलं आणि सांगितलं गेलं की आता त्याची गरज नाही. तो रिकाम्या हातांनी, जड पावलांनी घरी परतला. त्याच्या डोळ्यात तो लज्जास्पद भाव होता, जो एक स्वाभिमानी माणूस तेव्हा अनुभवतो जेव्हा त्याच्या घरातली चूल विझू लागते. मला ही बातमी कळली तेव्हा माझं हृदय जणू जमिनीत रुतलं. आम्ही आधीच रोजच्या गरजांसाठी इतके जतन करत होतो आणि आता आम्ही पूर्णपणे हतबल झालो. घरातलं राशन हळूहळू संपत चाललं. साखर आणि पीठ मोजून मापून वापरलं जाऊ लागलं. विजेचं बिल 2 महिन्यांपासून भरलं नव्हतं आणि आता वीज कापण्याची नोटीसही आली होती. संध्याकाळी जेवण बनवताना मी भांड्यात इतकं कमी डाळ बनवायचे की माझी थाळी बाजूला काढून ठेवायचे आणि विठ्ठलला म्हणायचे की माझ्या डोक्यात दुखतंय, मला भूक नाहीये. तो माझं खोटं ओळखायचा पण काही बोलायचा नाही, फक्त शांतपणे तुकडा तोडत राहायचा. मी विचार करायचे
की जर मी इथून निघून गेले तर या आईचं काय होईल. ती आई जी आता चालू फिरू शकत नाही, जिच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवं आव्हान आहे. ती आई जी कधीतरी आपल्या मुलीच्या प्रेमासाठी आसुसलेली असे, आता माझ्या आधाराने जगत होती. ती आई जी माझ्या हाताने जेवायची आणि माझ्या जवळ बसून गप्पा मारायची. मी तिला कसं सोडू शकेन. तिचं दुःख आता माझं दुःख बनलं होतं. मला माहीत होतं की जर मी स्वतःला वाचवलं तरी त्याचं काय होईल, त्यांना कोण सांभाळेल, कोण त्यांची सेवा करेल. हाच विचार करून माझे पाय तिथेच खिळून राहायचे. माझ्या नवऱ्याची अवस्थाही दिवसेंदिवस बिकट होत होती. एकदा तो संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा होता. मी पाणी दिलं, त्याने शांतपणे पाणी पिऊन घेतलं आणि काहीच बोलला नाही. रात्री सगळे झोपले तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बसला आणि मला म्हणाला की मला माफ कर सावित्री, मी तुला काहीच देऊ शकत नाही, ना सुख, ना संरक्षण, ना समृद्धी. मी लगेच त्याचं बोलणं अडवलं आणि म्हणाले की आता काहीच बोलू नको. माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुझ्या दिलेल्या सन्मानाचं आणि तुझ्या प्रेमाचं आहे. मला दुसरं काही नको. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो शांतपणे माझा हात धरून बसला. आम्ही दोघांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं, कधीच काही बोललो नाही. पण त्या शांततेत जे वचन होतं ते शब्दांपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होतं. त्या क्षणी मी स्वतःशी पुन्हा एक वचन दिलं की मी कधीच हार मानणार नाही. तो माणूस मला कितीही त्रास देईल तरी मी माझी निष्ठा, माझी सेवा आणि माझी सत्यता कधीच सोडणार नाही. असेच दिवस सरत गेले आणि परिस्थिती तशीच राहिली. पण माझी हिंमत आता आणखीनच वाढली होती. मी घराच्या एका कोपऱ्यात जुन्या चादरी गोळा करून शिलाई मशीनसाठी जागा बनवली. ती जुनी मशीन सासूच्या तरुणपणाची निशाणी होती. मी ती दुरुस्त करवली आणि कामाला सुरुवात केली. शेजारच्या बायकांचे कपडे शिवायला सुरुवात केली आणि घरात हळूहळू थोडे पैसे येऊ लागले. तो माणूस अजूनही आपल्या पद्धतीने मला त्रास द्यायचा. पण आता मी एक नवी बाई बनले होते, जी जाणत होती की जर संयम आणि मेहनत एकत्र आली तर देव नक्कीच मदत करतो. मला खात्री होती की जर त्याने मला संकटात टाकलं असेल तर नक्कीच काही सुलभता लिहिलीच असेल. फक्त मला माझा मार्ग सोडायचा नव्हता, माझं डोकं खाली घालायचं नव्हतं आणि माझी प्रतिमा, माझं चारित्र्य स्वच्छ ठेवायचं होतं. हीच माझी खरी जिंक असेल. यापुढे प्रत्येक लग्न, प्रत्येक लालच आणि प्रत्येक त्रास हरेल. एकदा मी आंघोळ करून बाहेर आले तेव्हा आकाशात सूर्य आपल्या तेजात होता आणि दुपारच्या वेळी बैठक खोलीत सूर्याच्या तीव्र किरण सर्व काही निर्दयपणे झाकून टाकत होती. मी माझा पदर सावरत सासूच्या खोलीकडे पाऊल टाकलं तेव्हा तिथे एक विचित्र शांतता पसरलेली जाणवली. त्या नेहमी काही ना काही कारणाने हाक मारायच्या, कधी पाणी मागायच्या, कधी हात धरून काही बोलायच्या, पण आज तर पूर्ण शांतता होती. जेव्हा मी आत गेले तेव्हा ते पाहून माझे पाय जणू थांबले की त्यांची खाट खोलीतून बाहेर सूर्यप्रकाशात सरकवली गेली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर सूर्याची थेट किरणं पडत होती. त्यांचे डोळे उघडे होते पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र सुकून आणि रिकामपणा दिसत होता. तो क्षण माझ्यासाठी असा होता की जणू कोणीतरी माझ्या देहातून माझा आत्मा काढून घेतलाय. माझे हात थांबले, जीभ बंद झाली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी सासू, ज्यांचा प्रत्येक त्रास, प्रत्येक श्वास माझ्या दिवसाचा भाग बनला होता, त्या आता कायमच्या शांत झाल्या होत्या. ती बाई जिला मी माझ्या आईसारखं मानली, जिची सेवा मी माझं नशीब मानलं, ती आज मला कायमचं एकटं सोडून गेली. मी त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. जणू त्या जाताना काहीतरी बोलून गेल्या, पण जिभेने नाही, त्यांच्या शांततेने. मी माझे अश्रू पुसत विठ्ठलला हाक मारली, विठ्ठल. तो खोलीत कसल्या तरी शांत चिंतेत बुडाला होता आणि जेव्हा तो बाहेर आला आणि आईच्या चेहऱ्यावर नजर पडली तेव्हा त्याचे पायही थांबले. तो आईजवळ बसला, त्यांचा हात धरला आणि प्रथमच मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. तो जो नेहमी आपलं दुःख आतच दडवून ठेवायचा, आज आईच्या जाण्याने तुटला. आम्ही दोघे तिथेच बसलो, काहीच बोललो नाही. फक्त शांतता आमच्यामध्ये सळसळत होती. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. जेव्हा त्यांना नेलं गेलं तेव्हा घर सुन्न झालं. ती खाट ज्यावर त्या वर्षानुवर्ष पडून होत्या ती आता रिकामी झाली. ती खोली ज्यात त्यांच्या श्वासांचा आणि आवाजांचा गुंज होता ती आता निर्जन वाटत होती. भिंती आणि प्रत्येक कोपरा जणू त्यांच्या जाण्याने शोक करत होता. मी शांतपणे त्या खाटेवर बसले. माझ्या नजरा आकाशाकडे स्थिर झाल्या. सूर्य आता मावळत होता. तो सूर्य जो सकाळी त्यांच्या डोळ्यात चमकत होता आता आपली किरणं आवरत होता.
जणू तोही त्यांच्यासोबत मावळत होता. विठ्ठल शांतपणे माझ्या जवळ येऊन बसला. काहीच बोलला नाही. आमच्या शांततेत उदासीनता होती, दुःख होतं, सुकूनही होतं आणि एक अनोळखी समाधानही होतं. माझा हात आपोआप त्याच्या हातात जाऊन थांबला. त्या भावनेत कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि कदाचित थोडा पश्चातापही होता की तो आपल्या आईसाठी जास्त काही करू शकला नाही. मी माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. आम्ही दोघांनी एकमेकांना काहीच बोललो नाही, काही वचन दिलं नाही. फक्त त्या शांत क्षणात एकमेकांचा आधार बनलो. तो दिवस माझ्या आयुष्यातील त्या दिवसांपैकी एक होता ज्याला मी कधीच विसरू शकणार नाही. ती बाई जिची सेवा मी माझं अंतिम कार्य मानलं होतं, तिची शेवटचा उसासा माझ्या हृदयाच्या भिंतीवर कायमचा ठसा उमटवून गेला. मला वाटलं की जणू देवाने माझ्या संयमाचं फळ दिलं. कदाचित ती आई जी वर्षानुवर्ष खाटेवर पडून होती ती आता मुक्त झाली आणि माझ्या मनात एक सुकून होता की मी त्यांच्याशी काही चुकीचं केलं नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिले. आता ती खाट रिकामी आहे, पण त्यांचा सुगंध, त्यांच्या प्रार्थना आणि त्यांच्या आठवणी प्रत्येक खोलीत भरलेल्या आहेत. त्या गेल्या पण आपल्यासोबत खूप काही ठेवून गेल्या. डोळ्यात एक प्रार्थना, माझ्या हृदयात एक विश्वास आणि माझ्या आयुष्यात एक अशी शांतता जी कधीच गोंगाट बनणार नाही, पण कधी संपणारही नाही. अंत्यसंस्कार झाल्यावर जेव्हा सगळे निघून गेले तेव्हा मी पुन्हा त्या खाटेवर बसले. तीच खाट ज्यावर माझ्या सासू वर्षानुवर्ष पडून होत्या. तीच खाट जिची सेवा करताना माझ्या हातांना फोडं आले होते. तीच खाट जी कधी काळी मला तिटकारा वाटायची आणि मग तीच मला माणुसकीची जाणीव करून देऊ लागली. आज ती खाट रिकामी होती आणि त्या रिकाम्या जागेने माझ्या हृदयाला असं टोचलं की जणू कोणीतरी माझ्या आतून काहीतरी हिसकावून घेतलं. माझे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. मी कितीतरी वेळा माझ्या पदराने डोळे पुसले, पण ती ओल थांबायचं नावच घेत नव्हती. असं वाटत होतं की जणू शतकांचा थकवा माझ्या देहावर उतरला आहे. माझा नवरा शांतपणे आपल्या खोलीत गेला. तो कधीच जास्त बोलायचा नाही आणि दुःखाच्या वेळी तर पूर्णपणे शांत व्हायचं. मी त्याला कधी रडताना पाहिलं नव्हतं, पण आज त्याची ती शांतता एक किंकाळी वाटत होती. जणू प्रत्येक शब्द, प्रत्येक अश्रू त्याच्या आतमध्येच विरघळत होता. मी इच्छा असूनही त्याच्या खोलीच्या दारापर्यंत जाऊ शकले नाही. जणू माझ्या पायात ताकदच उरली नव्हती. मी फक्त त्या खाटेवर बसून राहिले आणि आकाशाकडे पाहत राहिले. आकाशात ढग हळूहळू पसरत होते. हवा हलकेच वाहत होती आणि मी जणू कसल्या तरी उत्तराच्या शोधात होते. काही निशाणी, काही हेतू, कदाचित देवाकडून येणाऱ्या काही संकेतात. पण वर्षानुवर्ष सतत चालत राहणं, न थांबता, कोणतीही तक्रार न करता फक्त सगळं सहन करत जाणं, हे सगळं आता माझ्या हातून कोरडं होत चाललं होतं. काही नवी सुरुवात, काही नवी सकाळ कुठेच दिसत नव्हती. मी आयुष्याच्या त्या वळणावर स्वतःला पूर्णपणे हतबल पाहिलं. ना डोळ्यात काही प्रकाश उरला होता, ना मनात काही स्वप्न. सगळं काही जणू संपलंच होतं. मी थकले होते. वास्तवाशी झुंजताना, तडजोड करताना थकून हरले होते आणि बसले होते. इतकं काही सहन केलं, इतकं काही शांतपणे झेललं, पण आज सगळं काही रिकामं झालं होतं. मी स्वतःला सावरू शकले नाही. माझ्या मनात वारंवार हा प्रश्न घुमू लागला की माझ्या प्रार्थना कधी रंग आणतील का? माझे त्याग कधीतरी कामाला येतील का? मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या सासूसाठी आणि या घराच्या मातीसाठी जे काही केलं ते सगळं व्यर्थ गेलं का? हा विचार करताना हृदय गुदमरायचं. पण मग त्या हृदयातून एक उत्तरही यायचं की तू हे सगळं काही बंधनातून किंवा स्वार्थातून केलं नव्हतं. तू हे सगळं केलं कारण हेच तुझं स्वरूप होतं, हेच तुझं संगोपन होतं आणि संयमाचं फळ जरी उशिरा मिळालं तरी मिळतं नक्कीच. मी कधीच हार मानली नाही, त्या दिवशी नाही, कधीच नाही. आणि देवावरची माझी आशा कधीच तुटली नाही. मी मनापासून प्रार्थना करायची, डोकं झुकवून म्हणायचे की तू जाणतोस की मी तुझा उपकार कधीच विसरणार नाही. आता फक्त मला हिंमत दे, मला तो सुकून दे ज्याचं तू संयम करणाऱ्यांना वचन दिलं आहे. माझी ही प्रार्थना माझ्या ओठांवरून निघायची नाही, ती तर माझ्या हृदयातून निघायची. आणि कदाचित त्या क्षणी माझ्या मनात एक हलकीशी किरण चमकू लागली. जणू कोणीतरी आतून सांगितलं की हे अंत नाही, ही तर सुरुवात आहे. मी बैठक खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. माझी नजर त्या जुन्या आंब्याच्या झाडावर स्थिर झाली. ते झाड जे वर्षानुवर्ष आमच्या घराच्या शांततेचं साक्षीदार होतं, आज काहीसं वेगळं वाटत होतं. सूर्यप्रकाश त्याच्या पानातून छान नारद जमिनीवर विचित्र आकृत्या बनवत होता आणि तेव्हाच त्या पानातून एक हलकीशी चमक माझ्या डोळ्यांना दिसली.
मी प्रथम विचार केला की कदाचित कोणता पक्षी असेल किंवा काही प्लास्टिकचा तुकडा तिथे अडकला असेल, पण मनात कसली तरी वेगळी हालचाल जाणवली. मी हळूहळू त्या झाडाकडे गेले. त्याच्या फांद्या बाजूला केल्या तेव्हा खाली मातीत काहीतरी दडलेलं दिसलं. एक जुनी मातीने माखलेली हंडी. मी माझ्या हातांनी माती काढली तेव्हा हंडीचं झाकण दिसलं. माझ्या हृदयाची धडधड एकदमच वाढली. इतक्या वर्षात मी इथे कधीच काही पाहिलं नव्हतं. हे कोणी ठेवलं होतं? हे काय आहे? विचार करत मी ती हंडी उचलली आणि बैठक खोलीच्या ओट्यावर आणली. हंडी हलकी नव्हती, जणू त्यात काही मौल्यवान गोष्ट ठेवली होती. मी काही क्षण तशीच तिच्याकडे पाहत राहिले. मग हळूच तिचं झाकण उघडलं आणि आत पाहिलं. ते पाहून मला जणू धक्काच बसला. हंडीत सोन्याचे दागिने ठेवले होते, झुमके, बांगड्या आणि काही जुन्या काळातील नाणी. एका क्षणासाठी तर विश्वासच बसला नाही. मी पुन्हा त्यांना हात लावून पाहिलं. ते सगळं खरं होतं. माझे डोळे आश्चर्याने भरून आले आणि मनात फक्त एकच नाव आलं, माझ्या सासू. त्या बाई ज्यांची मी वर्षानुवर्ष सेवा केली, ज्यांचा शेवटचा श्वास माझ्या समोर थांबला. कदाचित जाताना त्यांनी आपल्या पद्धतीने मला सगळं काही सोपवलं होतं. मी लगेच विठ्ठलला हाक मारली. माझ्या आवाजात घबराहट होती आणि आश्चर्यही होतं. तो धावत आला. माझ्या हातात हंडी पाहून तो थबकला. मी म्हणाले की हे बघ, झाडाखाली सापडली आहे. त्याने हंडीत पाहिलं आणि त्याचा चेहरा एकदम बदलला. डोळे भरून आले. तो हळूच म्हणाला की हे तर आईचे दागिने आहेत. लहानपणी आई सांगायच्या की त्यांनी हे सगळं लग्नानंतर हळूहळू जमवलं होतं. त्यांचं स्वप्न होतं की जेव्हा सून येईल तेव्हा हे सगळं तिला द्यायचं. त्याचा आवाज जड झाला. कदाचित आईला ही गोष्ट आठवली नव्हती. तो एक एक दागिना उचलून जणू आपल्या आईची उपस्थिती जाणवत होता आणि मी शांतपणे त्याला पाहत राहिले. मला वाटत होतं की माझ्या सासूचं ते शांत प्रेम आज या स्वरूपात माझ्या समोर आलं आहे. ती बाई जी कधीच आपल्या खास भावना व्यक्त करू शकली नाही, ती आज या हंडीत सगळं काही बोलून गेली. आणि या दागिन्यात फक्त सोनं नव्हतं, त्यात माझी मेहनत, माझा संयम, माझा त्याग आणि माझी शांत सेवा याचं उत्तरही लपलेलं होतं. माझ्या सासूंनी आपल्या पद्धतीने मला सन्मान दिला होता. तो सन्मान जो बोलला जात नाही, दाखवला जात नाही, फक्त जाणवतो. मी ती हंडी माझ्या छातीशी लावली, जणू माझ्या सासूंना गळ्याला लावत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आता त्या अश्रूंमध्ये काही तक्रार नव्हती, फक्त कृतज्ञता होती. आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की हे दागिने आम्ही जपून ठेवू. मी विठ्ठलला म्हणाले की आपण हे विकून आपली परिस्थिती सुधारू शकतो. पण त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की हे आईची शेवटची निशाणी आहे, त्यांचं स्वप्न आहे, त्यांची इच्छा आहे. मग मी हे कसं विकू? त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात त्याच्यासाठी एक नवं प्रेम जागलं. मी शांतपणे मान डोलावली आणि हंडी पुन्हा छातीशी लावली. हे आता माझ्यासाठी फक्त दागिने नव्हते, हे माझ्या सासूचं शेवटचं प्रेम होतं. त्यांची शांतपणे दिलेली प्रार्थना, त्यांचा आशीर्वाद होता. आणि त्या क्षणी मला वाटलं की माझ्या सगळ्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. मी मनात म्हणाले की आई, तुम्ही जिथे असाल तिथे मला ऐकत असाल. तुमचा आभार की तुम्ही मला सून नव्हे तर मुलगी बनवलं. त्या दिवसानंतर माझी हिंमत दुप्पट झाली. माझ्या मनाला आधीपेक्षा जास्त समाधान मिळालं. माझे इरादे आधीपेक्षा जास्त मजबूत झाले. कारण आता माझ्याकडे एक खजिना होता, सासूंच्या गेलेल्या प्रेमाचा खजिना, जो माझ्यासाठी जगातील सगळ्या संपत्तीपेक्षा मौल्यवान होता. आम्ही दोघांनी ठरवलं की आता आम्ही स्वतःच्या मेहनतीने परिस्थिती बदलू. आम्ही जे वर्षानुवर्ष सहन केलं तेच आता आमची ताकद बनलं होतं. विठ्ठलने पुन्हा मजुरी सुरू केली. तो सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि संध्याकाळी थकून परतायचा. मीही घरी बसून काम सुरू केलं. सुरुवातीला फक्त शेजारच्या बायका पदराच्या काठावर काच करायला द्यायच्या. मग हळूहळू काम वाढत गेलं. मी जुन्या कपड्यांपासून नव्या पद्धतीने गळे, बाया आणि मुलींसाठी फ्रॉक बनवायला सुरुवात केली. माझ्या हाताची सफाई लोकांना आवडू लागली आणि हळूहळू मला ग्राहक मिळू लागले. आमच्या आयुष्यात पहिल्यांदा थोडीशी चमक येऊ लागली होती. आता दिवस फक्त भूक आणि दुखातच जायचे नाहीत, त्यात एक उद्देश सामील झाला होता. आम्ही दिवसभर मेहनत करायचो, पण मन समाधानात राहायचं, कारण ते सगळं काही आम्ही आमच्या सन्मानाने आणि प्रामाणिकपणाने कमावलं होतं. विठ्ठलच्या डोळ्यात आता निराशेची जागा आशेने घेतली होती आणि मी त्याच्या हिंमतीची साक्षीदार बनले होते. तो माणूस जो संध्याकाळी लोकांच्या नजरेत छोटा समजला जायचा, तो आता माझ्यासाठी सर्वात यशस्वी माणूस बनला होता. घरात हळूहळू थोडी चमक दिसू लागली. जुन्या पडद्यांना काढल्या गेलं, जमिनीवर नवीन चटई अंथरल्या गेली
आणि स्वयंपाकघरात चमकणारी भांडी दिसू लागली. ते घर जे कधी काळी ओझं वाटायचं ते आता प्रेमाची जागा बनलं होतं. प्रत्येक कोपऱ्यात जणू सासूच्या प्रार्थना बसल्या होत्या आणि त्या प्रार्थनांनीच आमच्या संयमाला फळ दिलं. खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेली ती हंडी, जी आधी फक्त मातीचं भांडं वाटायची, ती आता माझ्यासाठी सोन्यापेक्षाही मौल्यवान खजिना बनली होती. आम्ही तिला एका छोट्या स्वच्छ कापडाने झाकून ठेवली होती. जणू आईच्या शेवटच्या प्रेमाची राखण त्या हंडीत होती. आम्ही दोघांनी मिळून एक नवी दुनिया बनवली, जिचा पाया सत्य, संयम आणि त्यागावर रचला गेला होता. त्या सत्याची किंमत आम्हाला सुरुवातीला खूप जड वाटली, पण आता आम्हाला समजलं होतं की हेच सत्य आम्हाला सन्मान, सुकून आणि खऱ्या सुखापर्यंत घेऊन जाईल. ते दागिने आम्ही विकले नाहीत, ती मेहनत जी आम्ही स्वतः केली, तो संयम जो आम्ही मनापासून केला, तोच आज आमच्या घराची खरी रौनक बनला होता. मी समजले होते की सत्याची किंमत खरंच खूप मोठी असते, पण त्याचं खरं फळ नेहमी उशिरा मिळतं आणि ते सन्मानाचं असतं. आम्ही प्रत्येक क्षण जो संयम केला, प्रत्येक इच्छा जी थांबवली, ती सगळी देवाने प्रेमाच्या रूपात, समाधानाच्या रूपात परत केली. आणि हा सुकून दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मिळणं शक्यच नव्हतं. ती हंडी जी कधी काळी मातीने झाकलेली होती, ती आज आमच्या आत्म्याचा खजिना बनली होती. परिस्थितीत ओलावा होता, पण निसर्गाने आमच्या संयमाचं फळ द्यायला सुरुवात केली. विठ्ठलने आपल्या प्रामाणिकपणाने आणि सततच्या प्रयत्नांनी वस्तीच्या एका कोपऱ्यात छोटीशी दुकान उघडली. त्या दुकानात सामान कमी होतं, पण मेहनतीची संपत्ती खूप होती. सकाळी लवकर तो दुकान उघडायचा, स्वतःचं साफसफाई करायचा, सामान सजवायचा आणि ग्राहकांशी नम्रपणे वागायचा. मीही शिलाईचं काम वाढवलं होतं. माझं नाव आता वस्तीत ओळखलं जाऊ लागलं. लोक आपल्या मुलांचे कपडे, लग्नाचे जोडे आणि कढईचे ऑर्डर देऊ लागले. आम्ही दोघे दिवसभर थकायचो, पण रात्री जेव्हा चहाचा कप हातात असायचा तेव्हा मन समाधानाने भरलेलं असायचं. कारण आम्ही जे काही खाल्लं, जे काही घातलं, ते सगळं आमच्या स्वतःच्या मेहनतीच्या कमाईतून होतं. गरिबी अजूनही होती, पण ती गरिबी जी सन्मानासोबत असते ती मनाला जखम करत नाही. आमचं घर छोटं होतं, फर्निचर जुनी होती, पण मनाच्या खोल्या अजूनही सुखाने भरलेल्या होत्या. सन्मान आणि स्वाभिमान आता आमच्या नात्याचा खरा दागिना बनला होता. मी अनेकदा संध्याकाळी त्या हंडीकडे पाहायचे. ती अजूनही खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेली असायची. त्यावर ठेवलेला पांढरा पदर जणू सासूंच्या प्रार्थनांच्या सावलीचा होता. ती हंडी आता फक्त एक भांडं राहिली नव्हती, ती आमच्या कथेची साक्षीदार बनली होती. त्या हंडीतील दागिन्यांना आम्ही कधी हात लावला नाही, फक्त प्रेमाने त्यांच्याकडे पाहिलं आणि मनातून सासूसाठी प्रार्थना केली. आमची प्रार्थना हीच होती की ज्यांच्यामुळे आमच्या मेहनतीला रंग मिळाला, ज्यांनी आमच्या पावलांना मार्ग दाखवला आणि आमच्या मनांना सुकून दिलं, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. जेव्हा मी बाजारात जायचे तेव्हा लोक कौतुक करायचे की दीदी, तुमच्या शिलाईत तर खूप सफाई आहे, तुमच्या बोलण्यात प्रभाव आहे, तुमच्यासारख्या बायका आता कमी दिसतात. आणि मी हसून टाकायचे, पण मनाला माहीत होतं की त्या बोलण्यामागे वर्षानुवर्षाचा संयम, शांतता आणि स्वतःच्या अंतरात्म्याशी निष्ठा लपलेली आहे. मी कधीच सोपा मार्ग निवडला नाही, कधीच माझ्या सन्मानाचा सौदा केला नाही आणि आज हीच माझी सर्वात मोठी ओळख बनली आहे. मला अनेकदा तो दिवस आठवतो जेव्हा तो श्रीमंत माणूस मला जगातील सगळं सुख आणि ऐशो आराम देण्याची गोष्ट करत होता. त्याचं बोलणं, त्याचं वागणं जणू माझ्या मनावर ताबा मिळवत होतं. पण जर त्या दिवशी मी माझ्या कमजोरीला माझ्या विचारांवर हावी होऊ दिलं असतं तर कदाचित आज मी मोठ्या घरात असते, पण एक तुटलेल्या आत्म्यासोबत. माझा आत्मा कधीच सुकून मिळवू शकला नसता. आज जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहते तेव्हा डोळ्यात थकवा तर असतोच, पण त्यात एक अशी चमक असते जी फक्त सन्मानाने जगणाऱ्या बाईची असते. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याने आता फक्त विवाहित जोडप्याचं रूप ठेवलं नाही, तो आता माझा साथी, माझा हमसफर बनला होता, जो माझं दुःख मला न सांगता समजायचा. तो कमी बोलायचा, पण त्याच्या नजरेत माझ्या सगळ्या कहाण्या लपलेल्या असायच्या. त्याला माहीत आहे की मी किती वेळा स्वतःला वाचवलं, आमच्या नात्याला वाचवलं, आमच्या सन्मानाला वाचवलं. आम्ही दोघांनी कधीही एकमेकांवर दोषारोप केले नाहीत, उलट एकमेकांचा आधार बनत गेलो. कदाचित हेच ते नातं आहे जे संकटाच्या सागरातून बाहेर पडून आणखी मजबूत होतं. आमच्याकडे सगळं काही नव्हतं, पण जे काही आहे ते आमचं स्वतःचं आहे. आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आहे, आमच्या घरात बरकत आहे आणि आमच्या मनात सुकून आहे. आणि हे सगळं मी फक्त निष्ठा,
संयम आणि सत्याला धरूनच मिळवलं. माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा अभिमान हाच आहे की मी त्या प्रस्तावाला नकार दिला जो कदाचित जगाच्या नजरेत खूप सोपा आणि सुखकर वाटला असता, पण माझ्यासाठी तो एक सौदा होता जो माझ्या आत्म्याला जिवंत असतानाही मारून टाकला असता. आता जेव्हा मी रात्री झोपण्यापूर्वी देवाशी बोलते तेव्हा माझ्या प्रार्थना तक्रारींनी नाही तर कृतज्ञतेने भरलेल्या असतात. मी म्हणते की हे देवा, तुझा आभार, तू मला मार्ग दाखवला, तू मला जलद मार्गाऐवजी मेहनतीचा मार्ग दाखवला. आणि मग मनातून एक आवाज येतो की हो, माझा निर्णय अगदी बरोबर होता. हे आयुष्य जर सोपं नव्हतं तर काय झालं, मी तो मार्ग निवडला जो सत्याचा आणि सन्मानाचा होता. हीच माझी सर्वात मोठी यशस्वीता आहे. हा तो सुकून आहे जो ना बाजारात मिळतो ना कोणत्याही भव्य महालातून विकत घेता येतो. हा सुकून फक्त त्यांनाच मिळतो जे संकटातही योग्य मार्ग सोडत नाहीत. जेव्हा मी माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलांना आणि माझ्या मेहनतीने उभ्या केलेल्या या घराकडे पाहते तेव्हा माझ्या ओठांवर ते हसू येतं. मनातून सासूसाठी प्रार्थना निघते आणि नवऱ्यासाठी प्रेम जागतं. स्वतःसाठी अभिमानाचा भाव निर्माण होतो, कारण मला माहीत आहे की माझी कथा कितीही साधी असली तरी माझी यशस्वीता खूप खास आहे. जेव्हा मी ती हंडी माझ्या मुलांसमोर पुन्हा काढली तेव्हा जणू माझी छाती भरून आली. त्यावर साचलेली धूळ मी माझ्या पदराने अशी साफ केली जणू काही आठवण पुन्हा जिवंत करत आहे. मला माहीत होतं की ती फक्त मातीचं भांडं नव्हतं, ते आमच्या वाकलेल्या कंबरेचा आधार होतं, आमच्या रात्रीच्या झोपेचा आणि आमच्या पोट्याच्या भुकेला शांतपणे सांभाळणारा एक असा साथी होता ज्याला आम्ही कधीच ओझं समजलं नाही, उलट एका विश्वासासारखं मनात जपून ठेवलं. माझा मुलगा जेव्हा झुकून आपल्या पहिल्या कमाईचे पैसे त्या हंडीसमोर ठेवत होता तेव्हा मला वाटलं की वेळेने एक पूर्ण फेरी मारली आहे. आज माझ्या मुलाच्या हातात ज्या काही नोटा होत्या त्या खरं तर माझ्या मागितलेल्या मन्नतीची किंमत होती. त्या दिवशी माझं मन आतून बोललं की हे देवा, तुझा आभार, तू आमच्या मेहनतीला व्यर्थ जाऊ दिला नाहीस. आम्ही भुकेलो राहिलो पण भटकलो नाही, आम्ही तुटलो खरे पण विकले गेलो नाही. आणि आज जेव्हा माझा मुलगा माझ्यासारखा त्या हंडीकडे पाहून डोकं झुकवतो तेव्हा मला वाटतं की मी माझ्या पिढीला फक्त रोजीरोटी कमवायला शिकवलं नाही तर सन्मानाची किंमतही शिकवली आहे. विठ्ठल माझ्याकडे पाहत होता, त्याच्या डोळ्यात ते सगळं होतं जे तो कधीच शब्दात सांगू शकला नाही. आम्ही खूप काही कमावलं नाही, पण जे काही कमावलं ते स्वच्छ होतं, सरळ होतं आणि सत्य होतं. माझी हंडी आता तिजोरीत नाही, माझ्या मुलाच्या नजरेत आहे. आता तो प्रत्येक नव्या सुरुवातीपूर्वी त्या हंडीसमोर उभा राहतो जणू तिथे काही खास भावना आहेत. माझी मुलगी जेव्हा तिच्या लग्नाच्या जोड्यासाठी पहिल्यांदा दुकानात गेली तेव्हा परत येऊन म्हणाली की आई, मीही प्रार्थना मागून आले. त्या हंडीजवळ जिथे तू सन्मान पेरलास त्या सन्मानाचं पीक आम्ही कापतोय. त्या दिवशी मी ती हंडी छातीशी लावून शांतपणे रडले. मला माहीत होतं की माझी सर्वात मोठी संपत्ती ती नव्हती जी मी दागिन्यांच्या पेटीत बंद केली होती. माझी सर्वात मोठी दौलत तो संयम होता जो मी त्या हंडीशी बांधला होता. अनेकदा मी एकटी त्या हंडीजवळ बसायचे, हात फिरवायचे आणि त्या मातीवर जणू एखादी आई आपल्या मुलाच्या कपाळावर हात ठेवते तसं. त्यात अजूनही सासूंची आहट जाणवायची. त्यावर ठेवलेला पांढरा पदर आता थोडा पिवळा पडला होता, पण त्याची सावली अजूनही तितकीच सुकून देणारी होती. मला माहीत आहे की ती हंडी आता कोणत्याही गरजेसाठी उघडली जात नाही. आता ती आमच्या मेहनतीची गवई आहे, आमच्या कथेची साक्षीदार आहे. जेव्हा विठ्ठल कधी थकून दुकानातून परतायचा तेव्हा तो न बोलता त्या हंडीकडे पाहायचा आणि माझ्याकडे डोळ्यात डोकवायचा, जणू काही सांगायचं होतं की आम्ही बरोबर केलं. आमच्या गरिबीने आम्हाला झुकवलं खरं, पण आमची पकड तोडल्या गेली नाही. आज जेव्हा वस्तीतील बायका म्हणतात की सावित्री, तू खूप काही सहन केलंस पण हार मानली नाहीस, तेव्हा माझं मन फक्त त्या हंडीकडे वळतं जी प्रत्येक वेळी माझ्या शांततेला सांभाळून घेते. मुलं आता मोठी झाली, पण जेव्हा घरात काही नवीन होतं, मग ते छोटं असो वा मोठं, मी प्रथम त्या हंडीला सांगते, जणू ती अजूनही माझ्या सासूंसारखी मला प्रार्थनांनी झाकत आहे. त्या दिवशी जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या मुलाच्या कमाईचे पैसे त्या हंडीसमोर ठेवले तेव्हा जणू एक प्रार्थना पूर्ण झाली होती. मी काहीच बोलले नाही, फक्त डोळे बंद केले आणि मनातून एक आभार निघाला. आज माझ्या आवाजात कोणतीही तक्रार नाहीये. आता मी फक्त कृतज्ञता व्यक्त करायला शिकले आहे. आणि हा धडा मला ना पुस्तकांनी शिकवला ना कोणत्या शिक्षणाने, फक्त एका जुन्या मातीच्या हंडीने दिला.
जिने प्रत्येक वेळी माझ्या भुकेपेक्षा माझ्या सन्मानाला सांभाळलं. अनेकदा जेव्हा सगळे झोपतात आणि खोलीत फक्त श्वासांचा मंद आवाज असतो, तेव्हा मी त्या हंडीजवळ जाऊन बसायचे, जणू कोणीतरी आपल्या जुन्या जखमांजवळ परतून सुकून शोधतंय. त्या मातीला आजही तोच सुगंध यायचा जो आधी यायचा. आणि मी डोळे बंद करायचे तेव्हा मला माझ्या सासूंचा आवाज ऐकू यायचा, जो म्हणायचा की बेटी संयम कर, पण कधीही झुकू नको. त्या हंडीला त्यांनी स्वतःच्या हाताने सांभाळलं होतं. जेव्हा घरात पीठ तांदूळ सगळं संपायचं तेव्हा त्या कधी म्हणायच्या की बेटी सगळं ठीक होईल, एक दिवस आपलेही दिवस बदलतील. जेव्हा माझे हात पहिल्यांदा थरथरायचे आणि मी भीतीने विचार करायचे की आता काय होईल, तेव्हा त्यांनी माझा हात धरून सांगितलं होतं की जोपर्यंत तू मेहनत करत राहशील तोपर्यंत देव तुला चांगल्या आणि सत्याच्या मार्गावरच चालवेल. आज जेव्हा मी ती हंडी पाहते तेव्हा वाटतं की त्यांचं ते बोलणं प्रत्येक दिवशी खरं ठरत आहे. त्यांनी आपल्या वाटेची भूक माझ्यापासून लपवली, शांत राहून मला बळ दिलं. आणि जेव्हा ती हंडी त्यांच्या जाण्यानंतरही रिकामी झाली नाही तेव्हा समजलं की प्रार्थनांचा प्रभाव वेळेनंतरही जिवंत राहतो. जेव्हा मी ती पाहते तेव्हा मन आपोआप भरून येतं आणि असं वाटतं की जणू माझ्या सासू अजूनही माझ्या जवळ आहेत. कोणालाही काही समजावण्याची गरज पडत नाही, फक्त हंडीजवळ बसून डोळे बंद करणं पुरेसं असतं. त्यांच्या सावलीत आजही समाधान आहे, सुकून आहे आणि तो भाव जो जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. कधी कधी जेव्हा रात्र लांबवायची आणि झोप येण्यापूर्वी मन जड व्हायचं तेव्हा मी विठ्ठलजवळ बसायचे, त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचे. तो अजूनही तसाच साधा आणि शांत आहे जसा वर्षापूर्वी होता. आणि मी म्हणायचे की विठ्ठल, तुला आठवतंय तो माणूस जो एक दिवस माझ्या दुकानासमोर उभा होता, तो जो मोठ्या गाडीतून उतरून आला होता आणि ज्याच्या डोळ्यात माझे कपडे नव्हे माझी मजबुरी दिसत होती. त्याने सांगितलं होतं की तू खूप कसबी आहेस, तुझ्या हातात कारागिरी आहे, माझ्यासोबत चल, मी तुला सोन्याच्या बांगड्यांनी भरून टाकीन आणि तुझ्या नशिबाकडे पाहून तू दररोज सकाळी हसशील. पण विठ्ठल, त्यावेळी मी ते सगळं दुर्लक्षित केलं आणि मनात सन्मानाचा विचार ठेवला. मी त्या माणसाला फक्त एवढंच सांगितलं होतं की माफ करा, मी गरिबीतच राहीन, पण कोणाची दुसरी बायको होणार नाही. विठ्ठल, त्या दिवशी माझे हात थरथरत होते पण माझे डोळे शांत होते. मला माहीत होतं की मी जे उत्तर देत आहे ते कोणत्याही फसवणुकीत नाही, माझ्या सत्य नात्यामुळे देत आहे. आणि जेव्हा मी घरी आले आणि ती हंडी पाहिली तेव्हा त्यात ठेवलेल्या त्या जुन्या बांगड्या जणू माझ्या निर्णयाचं कौतुक करत होत्या. त्या दिवशी मी विचार केला की जर भुकेला राहावं लागलं तरी राहू, पण आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. विठ्ठल माझं बोलणं ऐकत राहिला, काहीच बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातली ती ओल जणू सांगत होती की सावित्री, तू त्या दिवशी फक्त आपलं नातं वाचवलं नाहीस, तू मला स्वतःशी जोडण्याचं कारण दिलंस. मला माहीत आहे की विठ्ठल जास्त बोलत नाही, पण जेव्हा मी त्याच्या हातात चहाचा कप ठेवते आणि तो न बोलता माझा हात दाबतो तेव्हा वाटतं की त्या दिवशीचा माझा निर्णय आजही त्याच्या डोळ्यात सन्मान बनून चमकत आहे. मी विठ्ठल समोर बसले होते पण डोळ्यात तो दिवस फिरत होता जेव्हा सगळं गमावण्याची भीती होती आणि स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी ही माझीच होती. आता जेव्हा त्या वेळेचा विचार करते तेव्हा मनातून फक्त एकच गोष्ट निघते की जर एखादी बाई आपला सन्मान आणि नात्यांची किंमत समजून घेईल तर तिला कोणीही विकत घेऊ शकत नाही. जग लाख सोपे मार्ग दाखवेल, पण जी बाई मेहनतीने आपलं घर सजवते तिची ती चमक कोणत्याही महागड्या दागिन्यापेक्षा कमी नसते. मी शिकले की त्रास होतात, पण जर सोबत सत्य असेल तर ते त्रासही एक दिवस सन्मान बनून परत येतात. मी शिकले की जेव्हा तुमच्याकडे खूप काही नसतं तेव्हा जर तुमच्याकडे स्वाभिमान असेल तर तुम्ही सर्वात श्रीमंत आहात. आणि जेव्हा वेळ तुम्हाला आजमावेल तेव्हा डोकं झुकवण्यापेक्षा तुम्ही आपले पाय जमवून उभे राहणं चांगलंय. कारण जी स्वतःचा मार्ग निवडते तीच बाई एक दिवस स्वतःची कथा स्वतः लिहिते. आज जर मी माझ्या मुलांकडे पाहते तेव्हा वाटतं की मी त्यांना कोणता महाल दिला नाही, पण असा मार्ग नक्कीच दिला आहे ज्यावर चालून ते कधीही आपलं डोकं खाली करणार नाहीत. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत आता फक्त हेच असतं की प्रत्येक मुलीला तिच्या मेहनतीवर विश्वास यावा आणि प्रत्येक बाईला हे समजावं की खरी साथ आणि स्वच्छ हेतू हेच सर्वात मोठे आधार असतात. ती हंडी आता फक्त एक भांडं राहिली नाही, त्यात माझी शांतता आहे, माझा विजय आहे आणि माझ्या आईसारख्या सासूंच्या प्रार्थनाही आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.